यावर्षी दादांनी 12वा अर्थसंकल्प मांडला असता पुढच्या वर्षी 13वा अर्थसंकल्प मांडून बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांचा जो विक्रम आहे त्याची बरोबरी केली असती आणि कदाचित पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादांचं या ठिकाणी कार्य राहिलं असतं। पण अचानकपणे दादा आपल्यातनं निघून गेले आणि यावेळी हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आली। खरं म्हणजे अर्थसंकल्पाच्या संदर्भात आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की कठोर निर्णय घ्यायचे असतील तर ते घ्यायला कधीही मागे पुढे न पाहणारे अजितदादा होते। पण त्याच वेळी वित्त विभागाने लाडकी बहीण योजनेचा भार हा अर्थसंकल्पावर फार मोठ्या प्रमाणात पडेल आणि म्हणून याचा पुनर्विचार करावा असं सुचवल्यानंतर देखील त्या ठिकाणी ठामपणे निर्णय घेऊन तो विषय मंत्रिमंडळापुढे आणण्याचं काम करणारे देखील अजितदादा होते। आणि आपल्या सगळ्यांना आठवतं की लाडकी बहीण योजनेनंतर अजितदादांनी गुलाबी जॅकेट घालणं सुरू केलं होतं आणि आम्हालाही सगळ्यांना ते जॅकेट घालायला लावलं होतं। आता या सगळ्या गोष्टी केवळ आठवणींमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण सभागृह अत्यंत या परिस्थितीमध्ये दुःखी आहे। खरं तर अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणं एक घटनात्मक जबाबदारी देखील आहे। पण मला असं वाटतं की माझ्याकरता एक अत्यंत भावनिक अशा प्रकारचा देखील हा प्रसंग आहे। महाकवी भास यांचं एक नाटक आहे स्वप्न वासवदत्त, आपल्याला माहिती आहे त्यातला एक संस्कृत श्लोक आहे, काष्ट गतो ही पावका काय दहती मित्र शोकस्तु हृदयमस्तीच दहती। याचा अर्थ असा आहे की लाकूड जळते तेव्हा तो अग्नी केवळ शरीर जाळतो, पण मित्रशोक हा हृदय आणि अस्थिलाही अर्थात आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो। अजितदादांसारख्या एका सच्च्या मित्राचा सहप्रवासाचा असा मृत्यू होणं ही खरं म्हणजे केवळ राजकीय हानी नाही तर आपल्या सर्वांच्याच अंतःकरणाला प्रचंड वेदना देणारी अशा प्रकारची बाब आहे।